हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो भरपूर दिवसानंतर हा लॉंग व्हिडिओ येतो आहे कारण मी आजारी पडले होते मध्ये. इंस्टाग्रामवर तुम्ही पाहिलंच असेल. ॲक्च्युली अचानकच मी आजारी पडले आणि मी आजारी पडल्यानंतर ना सगळे शस्त्र टाकून देते. म्हणजे खूप घाबरते मी ॲक्च्युली आजारपणाला माझ्या स्वतःच्या. आणि म्हणजे मुलं आजारी पडली, नवरा आजारी पडला किंवा इतर कोणी आजारी पडलं तर बाबा आपण त्यांना धीर देतो, त्यांना सांभाळतो, त्याच्यासाठी खाऊ बनवणे, जे काय वेगळं बनवणे वगैरे होतं. पण जेव्हा मी स्वतः आजारी पडले ना की मग मी खूपच जास्त घाबरते आणि मला आठवण येते माझ्या मम्मी पप्पांची. कारण लग्नाच्या आधी मी जेव्हा पण आजारी पडायचे ना तर ते दोघं असायचे कंटिन्यू. आणि जेव्हा मी आत्याच्या घरी राहत होते तेव्हा माझी आत्या असायचे. सो कंटिन्यू त्या लोकांची सवय झाली आहे ना. सर मी जेव्हा पण आजारी पडते ना ते पूर्ण शस्त्र टाकून देते की मग म्हणजे कोणीतरी मला जेवण आणून स्वतः भरवावं किंवा गोळ्या द्याव्या खायला की हे घे तू खा, हे खा, ते खा, फ्रूट्स खा, असं सतत कोणीतरी बोलत राहावं असं मला वाटतं की जवळपास राहावे माझ्या सगळे. आणि आत्ता पण तसंच झालं. मी भरपूर दिवसातून आजारी पडले होते, टचवूड की अजून पडू नये परत या नंतर. आणि खूप घाबरले आणि मम्मीला कॉल केला, गावी येते सध्या. आणि मग ती पण घाबरली की तिने आत्याला फोन केला. मग आत्या आली माझी लगेच आणि मग माझ्यासाठी खाऊ बनवला, डाळ खिचडी वगैरे, माझ्या डोक्यावरती पट्ट्या ठेवला. मी खूप जास्त ताप आला होता मला ॲक्च्युली. आणि मी घाबरले का होते कारण शनई पण माझ्यासोबत होता. आम्हाला ऑफिसला गेले होते, त्यांना सुट्टी भेटतात म्हणजे सुट्टी घेता येत नव्हती. आणि ॲन्शला कसं बसं स्कूलला पाठवलं होतं. बट मी दिवसभर त्याला कसं सांभाळणार हा प्रश्न पडला. जर मी स्वतःच नाही खाऊ शकत आहे तर मी त्याला कसं खायला देणार हा प्रश्न पडला होता मला. आणि मग मी त्या म्हणजे आईला फोन केला, तिने केला आत्याला कॉल. त्या आल्या, लकीली त्या इथे होत्या, त्या गावी गेलेत. आणि लकीली त्या दिवशी त्या आलेल्या होत्या 2 दिवसापूर्वी आणि दुसऱ्या दिवशी लगेच गावाला जाणार होत्या. बट तेव्हा आल्या त्या. मग त्यांनी थोडंसं मला सांभाळलं, मला औषधं वगैरे दिली, माझ्यासाठी खाऊ बनवला, शनईला घेतलं, त्याला भरवलं जेवण. आणि मग तोपर्यंत अमोलसुद्धा आले. आणि पूनम पण यायला निघाली होती म्हणजे माझी बहीण. बट त्यांनी कॉल करून सांगितलं की तुम्ही नका येऊ, मी येतो आहे असं. आणि मग माझी काळजी घ्यायला सगळे आल्यानंतर मी थोडी थोडी ठीक झाली. आणि असंच होतं माझ्यासोबत की मी जेव्हा पण आजारी पडते ना तर मला असं वाटतं की माझ्या आजूबाजूला सगळे असायला हवेत, कोणीही दूर नको, म्हणजे मला एकटं टाकून नका जाऊ असं. हां, झालेला मला थोडासाच असतं आजार, बट वाटतं मला की मला भरपूर काही झालं आहे असं. बट एनिवेज, सो मी आता एकदम ओके आहे. बट त्यामुळेच इतके दिवस व्हिडिओ येत नव्हते. आणि त्यानंतर मी शनईला वॅक्सिन दिलं, त्याच्यामध्ये पण 2-3 दिवस गेले. सो मला लाँग व्हिडिओ शूट करताच नाही आला. मग बोललं चला आज तरी एक व्हिडिओ बनवून टाकू, काहीतरी जे दिवसभरात घडतं आहे तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि शनई आता झोपला आहे, आय स्कूलला गेला आहे. तर म्हटलं आत्ताच एक रेकॉर्ड करू कारण तो जेव्हा असतो ना तेव्हा तो मला काही बोलूच देत नाही. म्हणजे त्याला फोन खेचायचा असतो कारण फोनकडे तो असा थोडासा अट्रॅक्ट व्हायला लागला की काहीतरी वेगळी गोष्ट आहे ही, चला आपल्याला घ्यायला पाहिजे, म्हणून तो फोनच घ्यायला लागतो आणि मग आपल्याला काही बोलता येत नाही. सो तो झोपला आता थोड्या वेळापूर्वी. मग उठेल. बाकीचं त्याचं काही आंघोळ वगैरे झाली नाही, ती करायची अजून. मी रेडी झाले आणि देवपूजा केली. आज श्रावणातला पहिला सोमवार आहे. सो शनई झोपला तोपर्यंत पूजा करून घेतली. म्हणजे पूजा आमची सकाळीच झाली आहे, अमोलनेच केली आहे. बट जे आपण हे करतो नॉर्मल काय म्हणतात पाय पडणे, मंत्र बोलणे वगैरे, ते मी करून घेतलं. आणि आता एडिटिंग करायचं आहे, खूप सारं बाकी आहे. माझा लॅपटॉप मी आणून ठेवला आहे. आता ह्याला कधी ओपन करून बघते काय माहिती. बघण्याच्या आधीच जर हा उठून आला तर ते पण राहून जाईल. सो आजचा दिवस कसा जातो आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. शनू, तिकडे काय करतो तू? काय करतो तिकडे? तिकडे काय करतोय? काय करतोय तिथे? मम्मा मम्मा मम्मा. ची ची ची, तोंड नाही लावायचं. ची ची ची, काढ दे, काढ. शी 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 शी. अरे मी तुला हसवत नाहीये, ते काढ तोंड तिचा, नको करू. हा, छी छी नाही लावायचं. छी छी, बॅड बॉय. मम्मा 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 मम्मा.
आणि तुम्ही आजारी पडलात ना, तर एक फायदा असतो की तुम्हाला सगळे भेटायला येतात. माझे कझिन्स वगैरे मला सगळे एक-एक करून भेटायला येत होते आणि आज आली होती शिवांजली. सो शनाईसोबत मस्तपैकी फोटोशूट चालू आहे. कोण आहे? आणि माझी आईसुद्धा आली होती गावावरून, म्हणजे मीच बोलवून घेतलं होतं तिला बिकॉज मला हवं होतं कोणीतरी माझ्याजवळ. आणि ह्या दोन्ही क्लिप तेव्हाच्याच आहेत. अ, जेव्हा ती आली आणि 2-3 दिवस होती. 2-3 दिवस नाही, 2च दिवस होती आणि त्यानंतर लगेच गेली. बिकॉज गावी खूप सारं काम असतं. आमच्या घरी शेती, गुरं वगैरे बरंच काही आहे. सो ते बघावं लागतं, त्यामुळे ती लगेच गेली. त्यानंतर मी माझ्या व्हिडिओचं शूट केलं. ॲक्चुअली बाळाला कसं झोपवायचं या टॉपिकवर मला सतत कॉमेंट्स येत राहतात. DM पण येतात खूप सारे. सो मी विचार केला की त्याच्यावरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूया, जेणेकरून तुमचे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये कव्हर होतील. सो त्यावरती मी माझ्या बाळाला कसं झोपवते वगैरे हे सगळं काही मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे. माझा तो शूट झाला आहे आणि मे बी हा व्हिडिओ येण्याआधी मी तो अपलोड करेन. जर तुम्ही पाहिला नसेल तर लवकर जाऊन पहा. संध्याकाळी मी विचार केला की आज काहीतरी मस्त बनवूया जेवणाला. बिकॉज अमोलचा उपवास असतो. सो असं काहीतरी जे टेस्टी पण असेल आणि त्यांना आवडेल पण. सो मी थालीपीठ बनवत होते. त्याच्यामध्ये फ्लॅक्स सीड्स, मोरिंगा पावडर, त्याच्यानंतर रताळं टाकले किसून, काकडी घातली आहे, बरंच काही घातलं आहे. तर ते मी बनवते आहे. काय काय घातले त्याचं सगळं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मेजरमेंट मिळेल, तर तुम्ही तिथून पाहून घ्या. आणि कसे होत आहे ते तुम्हाला आता पुढे कळतीलच. आता हे पीठ मी मळून घेते. माझं पीठ मळून झालं आहे. आता भांडी लावून घेते आणि पाणी पिते. खूप तहान लागले, बऱ्याच वेळ झालं पाणी नाही पिलं मी. आणि मी आज मेकअप केला आहे बिकॉज मी माझा एक व्हिडिओ शूट करत होते. बऱ्याच वेळ झालं मी पाणीच पिलं नव्हतं. मी शनाला घेऊन खाली गेले होते खेळायला ते जरा थोडंसं बाहेर बघेल तो म्हटलं. तिकडून आले डिरेक्टली जेवणच बनवायला घेतलं त्याला झोपवून, त्यामुळे पाणीच नाही पिले. आणि मी ब्रेस्ट फीड करते त्यामुळे मला खूप जास्त तहान लागते. आणि सायकलचं ते पण ॲश गेला होता त्याच्या पप्पांसोबत. त्याची सायकल थोडी रिपेअर करायची होती. त्याचे जे साईडचे व्हील्स असतात छोटे बॅलन्स करण्यासाठी ते काढलेत आणि काय बसवले, स्टँड बसवले. आणि ते रेकॉर्डचं कवर बसवायला ते पण बसवलं. आता कशी दिसते सायकल? छान दिसते. आवडली तुला? सर्व तयारी झाली आहे. इथे तवा गरम करायला ठेवला आहे. त्यानंतर मी तीळ घेतलेत वरतून लावण्यासाठी. पीठ आपलं रेडी आहे. हा कपडा घेतला आहे सुती. हा लाल झाला बिकॉज ह्याच्यामध्येच मी नाचणीला मोड आणायला ठेवले होते त्याच्यामुळे. सो आता ह्याच्यावरती थापूया आणि छान भाजूया. असं थालीपीठ बनवलं ना, हे सगळे इन्ग्रेडियंट टाकून तर खूप जास्त पौष्टिक बनतं. आणि जितकं जास्त पौष्टिक तितकं लहान मुलांसाठी चांगलंच आहे. सो असा गोळा करायचा. आणि माझ्यापेक्षा ना आमच्या आई म्हणजे खूप छान थालीपीठ बनवतात. त्या आल्यानंतर फक्त आयतं खायला मिळतं. त्या माझ्यापेक्षा छान बनवतात, एकदम मस्त. सो थोडंसं पाणी घेते थापण्यासाठी. तुम्हाला दिसत नसेल की मी कसं थापते, पण एक दाखवेन आधी. एक बनवून घेते 2-3 कसे येतात आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. जर असा पीठ घट्ट झाला तो अजून पातळ असायला पाहिजे. तिथं पुढे नाही सरकत आहे. आपलं थालीपीठ रेडी आहे. आता तव्यावर टाकूया. तवा अजून गरम आहे. थोडंसं तेल, मस्त. तुम्हाला दाखवू का कसा आलाय? आता पुढची कथा. किती छान आलंय. गॅस
बारीक ठेवते जेणेकरून भाजेल. मला दोन्ही साईडून भाजलेलं थालीपीठ आवडतं म्हणून मी दोन्ही साईडून भाजते. थोडंसं अजून येल्लो दिसायला हवं होतं, बट हळद कमी पडली त्याच्यामुळे येल्लो नाही दिसत आहे. सो असेच आता सगळे थालीपीठ बनवते आणि भाजून घेते आणि मग तुम्हाला भेटते. माझे सगळे थालीपीठ बनवून झालेत बघा. आता मस्तपैकी खातो. हे बघा थालीपीठ आणि चटणी बनवली दहीवाली आणि शेजवान सॉस. मस्त. आयुष्य अजून खाल्लं नाही आहे, त्याला भूक नाही बोलतोय. लागली भूक? देऊ? त्याला पण घेऊन आले. खूप छान झालं. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून पहा. डिस्क्रिप्शनमध्ये सगळे इन्ग्रेडियंट दिलेत आणि कशी झाली ते कमेंट करा. कशी झाली ते कमेंट करून सांगा. हे सौरभ जोशी, कंटिन्यू सौरभ जोशीचे व्हिडिओज चालू आहेत. आयुषला सौरभ जोशीचे व्हिडिओ पाहायला खूप आवडतं. म्हणजे मी पण पाहते, बट त्याला सर्वात जास्त आवडतं. सो मध्ये मध्ये आम्ही तेच पाहत असतो. काय बोला शने? कोण आलंय? कोण आलंय शनू? त्वरिता. त्वरिता आली आहे. कसा करतो का तू? कसं करतो शने? हा सो दॅट्स इट गाईज. असा होता आजचा दिवस. सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.